मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेमुळे बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना दुपारी एसआयआरचं काम करता यावं यासाठी 4 ते 19 जुलै दरम्यान शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासनाने सर्व विभागांना बीएलओ कर्मचाऱ्यांना दुपारी 2 नंतर कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत। निवडणूक आयोग विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवित आहे। या मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै या कालावधीत सर्व बीएलओ यांना घराघरात जाऊन मतदारांची माहिती संकलित करणे, गणनापत्राच्या 2 प्रती भरून घेणे तसेच त्याचे डिजिटायझेशन करणे बंधनकारक करण्यात आले आहे। या मोहिमेची व्याप्ती मोठी असून प्रत्येक बीएलओकडे लक्षणीय मतदार संख्या असल्याने हे काम निश्चित मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ उपलब्ध होणे आवश्यक असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। जिल्ह्यातील अनेक बीएलओ हे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वसुली लेपेक, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी सहाय्यक आदी विविध विभागातील कर्मचारी असल्यानं त्यांना नियमित कार्यालयीन जबाबदाऱ्यांबरोबरच एसआयआर मोहिमेचे काम पार पाडावे लागत आहे। जिल्हाधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुखांना निर्देश देत आपल्या अधीनस्थ बीएलओ यांना दररोज दुपारी 2 नंतर एसआयआर कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यास सांगितलं आहे। कोणत्याही बीएलओला कार्यमुक्त करण्यात अडथळा निर्माण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित कार्यालय प्रमुखांना जबाबदार धरून निवडणूक नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। याशिवाय बीएलओ शिक्षकांनीही सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देखील पूर्णवेळ एसआयआर संदर्भातील कामकाज करावं असे निर्देश देण्यात आले आहेत। विशेषतः शिक्षक बीएलओ मोठ्या संख्येनं कार्यरत असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी 4 जुलै ते 19 जुलै या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहे।